नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित 2022चे प्रश्नसंच पाहणार आहोत, जे की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहेत। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने दोनदा ICC पुरुष T20 विश्वचषक जिंकला आहे? तर पर्याय आहेत इंग्लंड, वेस्ट इंडिज, वरील दोन्ही, यापैकी नाही। तर बरोबर उत्तर आहे इंग्लंड। त्यानंतर प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कुणाला जाहीर करण्यात आला? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। तर पर्याय आहेत बघा, अचंता शरद कमल, किंदांबी श्रीकांत, पंकज अडवाणी आणि राहुल द्रविड। तर बरोबर उत्तर आहे अचंता शरद कमल यांना 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अर्जुन पुरस्कार 2022 किती खेळाडूंना जाहीर झाला आहे? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, नोट डाऊन करून घ्या। तर पर्याय आहेत बघा 24, 25, 26 आणि 27। तर याचा बरोबर उत्तर आहे 25। 25 अर्जुन पुरस्कार 2022 म्हणजे 25 खेळाडूंना जाहीर झालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अविनाश सांबळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे? तर खाली बघा जिल्हे दिलेले आहेत, सातारा, नाशिक, अहमदनगर आणि बीड। तर तो पर्यायी उत्तर आहे बीड। बीड या ठिकाणी अविनाश सांबळे हा महाराष्ट्रातील जिल्ह्यातील रहिवासी आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय आहेत 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर। तर याचा बरोबर उत्तर आहे 8 नोव्हेंबर। म्हणजेच 8 नोव्हेंबर या दिवशी जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2022 मध्ये मालाबार हा नौदल सराव खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर पर्याय आहेत संयुक्त राज्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत। तर बरोबर उत्तर आहे जपान। त्यानंतरचा प्रश्न बघा, नुकतेच प्रकाशित झालेले विनिंग द इनर बॅटल्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। तर पर्याय आहेत बघा सुरेश रैना, शेन वॉर्न, ख्रिस गेल आणि शेन वॉटसन। तर याचा बरोबर उत्तर आहे शेन वॉटसन। त्यानंतरचा प्रश्न बघा, 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 53वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर पर्याय आहेत महाराष्ट्र, लडाख, केरळ आणि गोवा। तर याचा बरोबर उत्तर आहे गोवा। गोवा या ठिकाणी 53वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 15वी आशियाई एअरगन चॅम्पियनशिप 2022 खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर पर्याय आहेत बघा दक्षिण कोरिया, जपान, चीन आणि भारत। तर याचा बरोबर उत्तर आहे दक्षिण कोरिया। तर दक्षिण कोरिया या ठिकाणी 15वी आशियाई एअरगन चॅम्पियनशिप 2022 चीन या देशात, दक्षिण कोरिया या देशात आयोजित करण्यात आली आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, 2023ची जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। या प्रश्नाला पर्याय आहेत जपान, तुर्की, दक्षिण कोरिया आणि भारत। तर याचा बरोबर उत्तर आहे भारत या देशामध्ये 2023ची जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा भारत या देशात आयोजित करण्यात येणार आहे। तर बरोबर उत्तर आहे भारत। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताच्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणती नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय आहेत बघा अरविंद श्रीवास्तव, त्यानंतर ऋतुराज अवस्थी कर्नाटक आणि संजय कपूर व अरूप गोस्वामी। तर याचा बरोबर उत्तर आहे ऋतुराज अवस्थी कर्नाटक। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर पर्याय आहेत बघा 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर। त्याचं योग्य उत्तर आहे 9 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही नोट डाऊन देखील करून घेऊ शकता। त्यानंतरचा प्रश्न बघा, 96व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय आहेत बघा, जयंत नारळीकर, नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे आणि उषा तांबे. तर याचा योग्य उत्तर आहे नरेंद्र चपळगावकर. हे जे आहे ते 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत? तर पर्याय आहेत बघा, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. तर याचा योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय बघा, 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर. तर पर्याय क्रमांक 3, 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बिमस्टेक संघटनेच्या कृषी मंत्र्यांची बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? तर पर्याय आहेत बघा, माली, काठमांडू, ढाका आणि नवी दिल्ली. तर बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी बिमस्टेक संघटनेच्या कृषी मंत्र्यांची बैठक नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाली आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, जगातील सर्वात उंच मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर बघा पर्याय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश ताशीगंगा, 15,256 फूट, पंजाब आणि हरियाणा. तर बरोबर उत्तर आहे हिमाचल प्रदेश ताशीगंगा, 15,256 फूट. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? बघा प्रश्न नीट वाचा, नाही म्हणलेले या ठिकाणी. तर पर्याय बघा, नीरज चोप्रा आणि हार्दिक पांड्या, रविकुमार दहिया आणि अवनी लेकरा. तर बरोबर उत्तर आहे हार्दिक पांड्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे मिळालेलं नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय आहे? तर पर्याय आहेत बघा, संजय गांधी खेलरत्न पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, इंदिरा गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पंडित नेहरू खेलरत्न पुरस्कार. तर बरोबर उत्तर आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास मिळाला आहे असा हा प्रश्न आहे. तर पर्याय बघा, सचिन तेंडुलकर, विश्वास आनंद, सायना नेहवाल, नीरज चोप्रा. तर बरोबर उत्तर आहे विश्वनाथ आनंद. त्यानंतरचा प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न विजेता खेळाडू किती रक्कम दिली जाते? खेळाडूस किती रक्कम दिली जाते? तर बघा ऑप्शन आहेत 15 लाख, 26 लाख, 25 लाख आणि 50 लाख. तर बरोबर उत्तर आहे 25 लाख हे मेजर ध्यानचंद खेलरत्न विजेता खेळाडूस दिले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर पर्याय आहेत बघा, कल्याण चौबे, मानवेंद्र सिंग, बायचुंग भुतिया आणि प्रफुल्ल पटेल. तर बरोबर उत्तर आहे कल्याण चौबे. त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPLचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पर्याय आहेत बघा, अरुण सिंग धुमाळ, त्यानंतर ब्रिजेश पटेल, रॉजर बिन्नी आणि राजू शुक्ला. बघा बरोबर उत्तर आहे अरुण सिंग धुमाळ. त्यानंतर बघा, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे? तर पर्याय आहेत बघा, परमेश्वरन अय्यर, अनूप बॅनर्जी, राजवर्धन सिंग आणि नटराजन सुंदर. तर बरोबर उत्तर आहे परमेश्वरन अय्यर. हेही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय हवाई दलाचे नवे महासंचालक कोण बनले आहे? तर पर्याय आहेत बघा, संजीव कपूर, बिरेन सिंग, अजय कोचर, नंतरचा स्वभाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजीव कपूर हे भारतीय हवाई दलाचे नवे महासंचालक बनले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDTचे नवे अध्यक्ष कोण बनले? तर पर्याय आहेत विवेक जोहरी, प्रसूत जोशी, नितीन गुप्ता आणि संजीव बजाज. तर बरोबर उत्तर आहे नितीन गुप्ता हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार कोण बनले आहे? तर पर्याय आहेत बघा, अनंत नागेश्वरन, सिवन, अजय त्यागी, त्यानंतर यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे अनंत नागेश्वरन हे भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार बनलेले आहेत.
त्यानंतरचा प्रश्न बघा, राज्यसभेचे नवीन सरचिटणीस कोण आहेत? तर पर्याय आहेत बघा, प्रमोद चंद्र मोदी, PPK राचारुलू, व्यंकटय्या नायडू, देशदीपक वर्मा. तर बरोबर उत्तर आहे प्रमोदचंद्र मोदी हे राज्यसभेचे नवीन सरचिटणीस आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स ITBPचे नवे महासंचालक कोण बनले आहे? तर राकेश भदौरिया, अनीश दयाल सिंग, पंकज कुमार सिंग आणि नसीर कमाल हे पर्याय आहेत. तर बरोबर उत्तर आहे पंकज कुमार सिंग हे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स ITBPचे नवे महासंचालक म्हणजे DG बनले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटस CGA कोण बनले आहे? तर पर्याय बघा, सावित्री जिंदाल, वसुधा गुप्ता, भारती दास आणि सुचेता कृपलानी. तर बरोबर उत्तर आहे भारती दास. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर लगेचच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण होणार? तर पर्याय आहेत बघा, उदय उमेश ललित, रंजन गोगोई, जगदीश सिंह खेर, धनंजय यशवंत चंद्रचूड. तर बरोबर उत्तर आहे धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? बघा प्रश्न किती अवघड आहेत. तर पर्याय बघा, अतुल तिवारी, मोहन पटेल, किशन शर्मा आणि माधवी पुरीबोन्स. तर याचं बरोबर उत्तर आहे माधवी पुरीबोन्स हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचे नवीन उपनिवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? तर पर्याय आहेत बघा, राजीव कुमार, ओम प्रग, अजय भाटू आणि नवीन चावला. तर बरोबर उत्तर आहे अजय भाटू. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचे नवे अँटर्नी जनरल कोण आहेत? तर पर्याय आहेत R व्यंकटरमणी, अशोक देसाई, केशव बॅनर्जी आणि आसोमिसेस मिसळणे. तर बरोबर उत्तर आहे R व्यंकटरमणी हे भारताचे नवे अँटर्नी जनरल आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पर्याय तुम्हाला असं दिले जातील, दिलीप तिर्की, बिमल कोठारी, प्रवीण डोंगरे आणि विश्वजित राणे. तर बरोबर उत्तर आहे दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOचे नवीन अध्यक्ष कोण झाले? हेही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर पर्याय बघा, श्याम श्रीनिवासन, मोहित बर्मन, समीर V कामत, राणी राधाकृष्ण दमाणी. तर बरोबर उत्तर आहे समीर V कामत हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOचे नवीन अध्यक्ष झाले. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतात GST कर कधीपासून लागू झाला? तर पर्याय आहेत 1 जुलै 2015, 1 जुलै 2017, 1 जुलै 2014 आणि 1 जुलै 2016. तर याचं बरोबर उत्तर आहे 1 जुलै 2017. तर 1 जुलै 2017 रोजी भारतात GST लागू झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूचे आहे? तर ऑप्शन आहेत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव आणि राहुल द्रविड. तर याचं योग्य उत्तर आहे कपिल देव. कपिल देव हे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे पुस्तक क्रिकेटपटूंचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, रग्बी या फुटबॉल खेळात एका संघात किती खेळाडू असतात? तर पर्याय आहेत 9, 11, 13 आणि 15. तर बरोबर उत्तर आहे 15 या फुटबॉल खेळात म्हणजे रग्बी या फुटबॉल खेळात एका संघात 15 खेळाडू असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2023ची G20 शिखर परिषद कोणत्या देशात नियोजित आहे? तर पर्याय आहेत बघा, भारत, ब्रिटन, मलेशिया आणि फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर आहे भारत. भारत हे 2023चं G20 शिखर परिषद भारत देशामध्ये नियोजित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, उत्तराखंड उच्च न्यायालय नैनिताल येथून कोठे स्थलांतरित करण्यात येणार आहे? तर पर्याय आहेत बघा, मनाली, हल्द्वानी, शिमला आणि डेहराडून. तर याचं योग्य उत्तर आहे हल्द्वानी या ठिकाणी उत्तराखंड उच्च न्यायालय नैनिताल येथून स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. डॉक्टर CV आनंदा बोस यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय आहेत बघा, ओडिसा, हरियाणा, आसाम आणि पश्चिम बंगाल. तर बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 71व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती
क्लस्टर गेम्स 2022-23 आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर पर्याय बघा, नाशिक MPA, पुणे SRPF GR, मुंबई मरोळा PTS आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पुणे SRPF GR. हे 71व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्स 2022-23 पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारत जोडो यात्रा कोणत्या राजकीय नेत्याशी संबंधित आहे? हे करंट आहे बघा क्वेश्चन, लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून घ्या. तर पर्याय आहेत बघा, अरविंद केजरीवाल, नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि बाळासाहेब आंबेडकर. तर बरोबर उत्तर आहे राहुल गांधी. भारत जोडो यात्रा कोणत्या राजकीय नेत्याशी संबंधित आहे? तर ते आहे राहुल गांधी. त्यानंतरचा प्रश्न बघा, ट्रान्सजेंडर लोकांना पोलीस दलात 1% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर बघा, पर्याय आहेत केरळ, कर्नाटक, पंजाब आणि तेलंगणा. तर बरोबर उत्तर आहे कर्नाटक. तर बघा, कर्नाटक या राज्याने ट्रान्सजेंडर लोकांना पोलीस दलात 1% आरक्षण देणारं हे पहिलं राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? हेही महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर पर्याय बघा, 1942, 1946, 1948 आणि 1950. तर बरोबर उत्तर आहे 1948. तर 1948मध्ये महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना ही झालेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? बघा, हे पोलीस भरतीला तुम्हाला हमखास विचारलं जातं. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? असे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घेत जावा. आता बघा, या प्रश्नाचे पर्याय बघा, 1942, 1946, 1948 आणि 1952. तर 1946 हे बरोबर उत्तर आहे. होमगार्ड दलाची स्थापना ही प्रामुख्याने 1946मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लिहून घ्या. तसंच तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? बघा, महत्त्वाचा आहे 2023चा. तर पर्याय आहेत बघा, 73वा, 74वा, 75वा आणि 76वा. तर योग्य उत्तर आहे 74वा. हे 26 जानेवारी 2023 रोजी भारत हे 74वा प्रजासत्ताक दिन हे साजरा करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय आहेत बघा, विवेक भन्साळकर, विनीत अग्रवाल, रजनीश सटे आणि मनोज नरवणे. तर योग्य उत्तर आहे विनीत अग्रवाल. त्यानंतरचा प्रश्न बघा, 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक हा पुरस्कार मिळाला? बघा, पर्याय बघा, आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स, द लास्ट शो, परफेक्ट नंबर आणि अल्मा अँड ऑस्कर. तर योग्य उत्तर आहे आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 53वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? तर पर्याय आहेत बघा, मुंबई, पणजी, दिल्ली आणि हैदराबाद. तर योग्य उत्तर आहे पणजी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये भाषेत बनवलेला पहिला विज्ञान माहितीपट यनाम प्रदर्शित झाला. पर्याय आहेत बघा, तामिळ, कन्नड, मराठी आणि संस्कृत. तर योग्य उत्तर आहे संस्कृत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हरिमाऊ शक्ती 2022 हा लष्करी युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात झाला? तर पर्याय आहेत बघा, इंडोनेशिया, म्यानमार, थायलंड आणि मलेशिया. तर याचं योग्य उत्तर आहे मलेशिया. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात कोणत्या ठिकाणी 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान पहिली G20 शेर्पा बैठक होणार आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय बघा, मुंबई, उदयपूर, वाराणसी आणि सुरत. तर याचं योग्य उत्तर आहे उदयपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका ओव्हरमध्ये सलग 7 षटकार ऋतुराज गायकवाडने कोणत्या क्रिकेट स्पर्धेत मारले? तर पर्याय बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग. तर याचं योग्य उत्तर आहे विजय हजारे ट्रॉफी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठा जागृत सक्रिय ज्वालामुखी मौना लोआ म्हणजे अमेरिकेतील हवाई ट्रिपवर चा उद्रेक कधी झाला?
तर पर्याय आहेत बघा 27 नोव्हेंबर 2022, 28 नोव्हेंबर 2022, 29 नोव्हेंबर 2022 आणि 30 नोव्हेंबर 2022. तर याचं योग्य उत्तर आहे 28 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वात मोठा जागृत सक्रिय ज्वालामुखी मौना लोआ म्हणजेच अमेरिकेतलं उद्रेक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या. अब्देल फताह अल मिसी यांना 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर पर्याय बघा इराण, इस्रायल, इटली आणि इजिप्त. तर योग्य उत्तर आहे इजिप्त. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय बघा सायना नेहवाल, दीपा मलिक, मिताली राज आणि पी.टी. उषा. तर योग्य उत्तर आहे पी.टी. उषा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डेव्हिस कप 2022 म्हणजे 110वी आवृत्तीचे विजेतेपद कुणी पटकावले? तर पर्याय आहेत बघा ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, युक्रेन आणि कॅनडा. तर बरोबर उत्तर आहे कॅनडा या देशाने डेव्हिस कप 2022 110वी आवृत्तीचे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स NCCने 27 नोव्हेंबर 2022 रोजी कितवा वर्धापन दिवस साजरा केला? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय आहेत बघा 71वा, दुसरा आहे पर्याय 72वा, 73वा आणि 74वा. तर योग्य उत्तर आहे 74वा. NCCने 27 नोव्हेंबर 2022 रोजी 74वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा काढण्याचा निर्णय कुणाच्या नावावर आहे? तर पर्याय बघा ऋतुराज गायकवाड, बाबा अप्रिजित, नारायण जगदीशन, देवदत्त पुड्डीकल. तर बरोबर उत्तर आहे नारायण जगदीशन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर पर्याय आहेत बघा 15वे, 16वे, 17वे आणि 18वे. तर योग्य उत्तर आहे 17वे हे ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राजीव कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर पर्याय आहेत 21वे, 22वे, 25वे आणि 27वे. तर योग्य उत्तर आहे 25वे. त्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा आहे, तर नोट डाऊन करून घ्या. महाराष्ट्राचे मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत? महत्त्वाचा आहे बघा. तर पर्याय आहेत दीपांकर दत्ता, सुमित मलिक, मुनुकुमार श्रीवास्तव आणि संजय कुमार. तर योग्य उत्तर आहे मुनुकुमार श्रीवास्तव हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून किती वर्ष पूर्ण झाली? तर पर्याय आहेत बघा 74, 75, 76 आणि 77. तर योग्य उत्तर आहे 75. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? तर पर्याय आहेत संजय पांडे, विवेक फणसाळकर, मनोज नरवणे आणि रजनीश सेठ. तर योग्य उत्तर आहे रजनीश शेठ हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? बघा असेही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तर पर्याय आहेत बघा परमेश्वर अय्यर, सुमन बेरी, गिरीशचंद्र मुर्मू आणि यशवर्धन कुमार सिन्हा. तर योग्य उत्तर आहे सुमन बेरी हे नीती आयोगाचे काय आहेत? उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय आहेत बघा S.M. जोशी, M. जगदीश कुमार, हरिकुमार चव्हाण आणि यशवंत सिन्हा. तर योग्य उत्तर आहे M. जगदीश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय आहेत बघा K. शिवम, डॉक्टर S. सोमनाथ, मनोज सोनी आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर S. सोमनाथ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय आहेत डॉक्टर S. सोमनाथ, श्री K.N. व्यास आणि पियुष गोयल आणि आदर्श कुमार गोयल. तर बरोबर उत्तर आहे श्री K.N. व्यास. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर बघा पर्याय आहेत UPS मदान, संजय जात, सुकुमार सक्सेना आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे UPS मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय बघा, मनोज नरवणे, आशुतोष कुंभकोणी आणि किशोरराजे निंबाळकर, रामराजे निंबाळकर. तर योग्य उत्तर आहे किशोरराजे निंबाळकर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर बघा खाली पर्याय दिलेले आहेत, 42वे, 43वे, 44वे आणि 45वे. तर योग्य उत्तर आहे 45वे. तर 45वे हे दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर पर्याय आहेत बघा, VM कानडे, विवेकराम चौधरी, सुमित मालिक आणि R हरिकुमार. तर योग्य उत्तर आहे सुमित मालिक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? हे सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल. तर पर्याय बघा, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस. तर योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन आहेत 1, 2, 3, 4 आणि बरोबर उत्तर आहे 3. तर सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात? तर 3 आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयरनमॅन वुमन कोण आहेत? तर ऑप्शन आहेत प्रियंका पाटील, लक्ष्मी कांबळे, अश्विनी देवरे आणि अस्मिता गायकवाड. तर योग्य उत्तर आहे अश्विनी देवरे हे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिला आयरमॅन वुमन आहेत. त्यानंतर बघा, स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, नागपूर, नाशिक, सातारा आणि लातूर. तर योग्य उत्तर आहे लातूर. लातूर या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ नॉलेज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर पर्याय आहेत बघा, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील. तर बरोबर उत्तर आहे मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? बघा कन्फ्यूज व्हायचं नाही. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री यामध्ये तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही. तर मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? तर पर्याय बघा, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील. तर योग्य उत्तर आहे दीपक केसरकर हे मुंबई जिल्ह्याचे कोण आहेत? तर पालकमंत्री आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर पर्याय बघा, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील. तर योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नुकतेच इस्रोने OneWeb या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पर्याय आहेत बघा, 21, 36, 99 आणि 107. तर योग्य उत्तर आहे 36 इतके इस्रोने OneWeb या कंपनीचे उपग्रह लॉन्च केले आहे. तर किती? तर 36. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, चिंपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर पर्याय आहेत बघा, दी.बा. पाटील, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बॅरिस्टर नाथ पै. तर योग्य उत्तर आहे बॅरिस्टर नाथ पै हे चिंपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, BCCIची नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय आहेत राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी. तर योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी. रॉजर बिन्नी हे BCCIची नवीन अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 5G मधील G म्हणजे काय आहे? बघा जनरल नॉलेज आहे. तर बघा पर्याय आहेत जनरल, जनरेशन, गॅलेक्सी आणि जनरेटर. तर योग्य उत्तर आहे तुम्हालाही माहीत असेल जनरेशन म्हणजे 5G मधील G म्हणजे जनरेशन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारताचे समारोप सोहळ्याचे दुजोरा कोण होते? तर बघा पर्याय आहेत PV सिंधू व मनप्रीत सिंह, निखत झरीन व शरद कमल, संकेत सरगर व विकास ठाकूर आणि तुलिका मान व मुरली श्रीशंकर. तर योग्य उत्तर आहे निखत झरीन व शरद कमल हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारताचे समारोप सोहळ्याचे दुजोरा होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लक्ष्य सेन याने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर बघा पर्याय आहेत सुवर्ण पदक, कांस्य पदक, रौप्य पदक आणि यापैकी नाही. तर बघा सुवर्ण पदक हे योग्य उत्तर आहे. लक्ष्य सेन याने सुवर्ण पदक राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पटकावलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती कांस्य पदक मिळवले? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर बघा पर्याय आहेत 16, 22, 23
23 आणि 26. तर योग्य उत्तर आहे 23 इतके राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये भारताने 23 इतके कांस्य पदक मिळवलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? तर बघा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर पर्याय आहेत बघा 16, 22, 23 आणि 26. तर योग्य उत्तर आहे 22 इतके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती रौप्य पदक मिळवले? तर पर्याय आहेत बघा 16, 22, 23 आणि 26. तर योग्य उत्तर आहे 16. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर पर्याय आहेत बघा 50, 58, 60 आणि 61. तर बरोबर उत्तर आहे 61. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली होती? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर बघा पर्याय आहेत बर्लिन, हॅमिल्टन, न्यूयॉर्क आणि लंडन. तर योग्य उत्तर आहे हॅमिल्टन या ठिकाणी पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टार करून लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचा आहे. भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या साली सहभाग घेतला? तर पर्याय बघा 1932, 1934, 1940 आणि 1944. तर योग्य उत्तर आहे 1934. 1934 मध्ये भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या साली झाली? तर बघा पर्याय आहेत 1920, 1922, 1930 आणि 1932. तर योग्य उत्तर आहे 1930. 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झालेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताकडून किती खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झाले होते? तर हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पर्याय बघा 150, 180, 190 आणि 215. तर योग्य उत्तर आहे 215 इतके खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे उद्घाटन सोहळ्याचे महिला ध्वजवाहक कोण होते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पर्याय बघा सायना नेहवाल, PV सिंधू, सुशीला देवी आणि हरजिंदर कौर. तर योग्य उत्तर आहे PV सिंधू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाची नुकतीच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा पर्याय आहेत सय्यद असीम मुनीर, कमर जावेद बाजवा, साहिर शमशाद मिर्झा आणि शाहबाज शरीफ. तर योग्य उत्तर आहे सय्यद असीम मुनीर. हे नुकतीच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सध्या चर्चेत असलेले ग्रेट बॅरियर रीफ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात आहे? बघा खाली देश दिलेले आहेत अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि जपान. तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये ग्रेट बॅरियर रीफ हे ठिकाण जे सध्या चर्चेत असलेलं आहे ते ऑस्ट्रेलिया या देशात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर पर्याय आहेत बघा 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर. तर योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, नुकताच 24 नोव्हेंबर हा दिवस गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. तर गुरु तेग हे शिखांचे कितवे गुरु म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन आहेत बघा 7वे, 8वे, 9वे आणि 10वे. तर योग्य उत्तर आहे 9वे हे गुरु तेग हे शिखांचे गुरु म्हणून ओळखले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केम्ब्रिज डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे? तर त्याच्यामध्ये पर्याय आहेत बघा NXT, वॅक्सिन, होमेर आणि परमॅक्रिसिस. तर योग्य उत्तर आहे होमर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाला नुकतेच साहित्यातील JCB पुरस्कार 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर पर्याय आहेत बघा M मुकुंदन, खालिद जावेद, बेन्यामिन 2018 आणि गीतांजली श्री. तर योग्य उत्तर आहे खालिद जावेद. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रिस्टियानो रोनाल्डोने नुकताच 5 फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलर बनला आहे. तो खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे? तर बघा खाली देश दिलेले आहेत पोर्तुगाल, जर्मनी,
जर्मनी, स्वित्झर्लंड, स्वीडन. तर योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार खालीलपैकी कोणते राज्य भारतात भाजीपाल्याच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा पर्याय आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी नुकतीच मलेशियाचे 10वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे? बघा हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा पर्याय आहेत अनवर इब्राहिम, लुला डी सिल्वा, अब्दुल थीप आणि ऋषी सुनक. तर योग्य उत्तर आहे अनवर इब्राहिम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या दिवशी RBIने आपला स्थापन दिवस साजरा केला आहे? तर बघा पर्याय आहेत 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिल. तर योग्य उत्तर आहे 1 एप्रिल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दुसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर बघा खाली पर्याय आहेत आसाम, ओडिसा, कर्नाटक आणि महाराष्ट्र. तर योग्य पर्याय आहे कर्नाटक या ठिकाणी दुसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. फिक्की टर्फ 2022 व इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स अंतर्गत खालीलपैकी कोणाला नुकतेच 2022च्या पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा खाली पर्याय आहेत अवनी लेखरा, मानसी जोशी, तरुण धिल्लन, शरद कमल अचंता. तर बरोबर उत्तर आहे अवनी लेखरा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाची नुकतेच भारतीय वनसंशोधन संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय आहेत बघा राज सुब्रमण्यम, विनोद खंदारे, जयंती घोष आणि रेणू सिंह. तर बरोबर उत्तर आहे रेणू सिंह हे भारतीय वनसंशोधन संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरात रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब RBHIचे उद्घाटन केले आहे? तर पर्याय बघा पटना, बेंगलोरू, लखनऊ आणि जयपूर. तर योग्य उत्तर आहे बेंगलोरू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे? तर पर्याय आहेत बघा नाशिक, पुणे, मुंबई आणि नागपूर. तर योग्य उत्तर आहे पुणे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या देशाने डेव्हिस कप 2022 ही स्पर्धा जिंकली आहे? तर पर्याय बघा कॅनडा, भारत, जर्मनी आणि चीन. तर योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅनडा या देशाने डेव्हिस कप 2022 ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाची नुकतीच TB मुक्त भारत कॅम्पेनच्या राष्ट्रीय एम्बेसिडरपदी नियुक्त करण्यात आली आहे? तर बघा पर्याय आहेत दीपा मलिक साक्षी, मलिक शरद, अचंता, कमल विराट कोहली. तर योग्य उत्तर आहे दीपा मलिक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. गरुड शक्ती हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा संयुक्त युद्ध सराव आहे? तर बघा पर्याय आहेत बघा इंडोनेशिया, जपान, फ्रान्स, मलेशिया. तर योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया आणि भारत या देशात दरम्यान आयोजित करण्यात येणारा तो काय आहे? संयुक्त युद्ध सराव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पुढील अध्यक्ष बनले आहेत? तर बघा पर्याय आहेत दीपा कुमारी, PT उषा, कर्णम मल्लेश्वरी आणि मेरी कोम. तर योग्य उत्तर आहे PT उषा हे काय आहेत? तर भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा करण्यात येत आहे? तर पर्याय बघा नागालँड, मिझोराम, मेघालय आणि मध्य प्रदेश. तर योग्य उत्तर आहे नागालँड या ठिकाणी प्रामुख्याने 2022चा हॉर्नबिल महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच हर घर गंगाजल योजना सुरू केली आहे? तर बघा पर्याय आहेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार. तर योग्य उत्तर आहे बिहार. बिहार या ठिकाणी राज्य सरकारने नुकतीच हर घर गंगाजल योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विक्रम गोखले यांना खालीलपैकी कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा पर्याय आहेत अनुमती, मायमाऊली, वजीत आणि हम दिल दे चुके सनम. तर योग्य उत्तर आहे अनुमती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतीच नई चेतना नावाची
मोहीम सुरू केली आहे? तर बघा पर्याय आहेत संरक्षण मंत्रालय, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय. तर योग्य उत्तर आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले आहेत. यावर्षी किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा पर्याय आहेत 17, 21, 25 आणि 28. तर योग्य उत्तर आहे 25 इतके अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्स या आजाराचे नाव बदलून काय ठेवले आहे? बघा महत्त्वाचं आहे. तर बघा पर्याय आहेत सी पॉक्स, एम पॉक्स, एक्स पॉक्स आणि एच पॉक्स. तर योग्य उत्तर आहे एम पॉक्स. एम पॉक्स हे जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराचं नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, IQAir या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रदूषित देशाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश राहिला आहे? तर बघा पर्याय आहेत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या. तर योग्य उत्तर आहे पाचव्या. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणाची नुकतीच इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा पर्याय आहेत हेमंत विश्वा शर्मा, संबित पात्रा, प्रफुल्ल पटेल आणि रमाकांत पाटील. तर योग्य उत्तर आहे संबित पात्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022ची विजय हजारे ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा पर्याय आहेत सौराष्ट्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर आहे सौराष्ट्र. सौराष्ट्र हे 2022ची विजय हजारे ट्रॉफी या संघाने जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिली मेजर कोविड-19 लस कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? तर बघा पर्याय आहेत भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जॉन्सन अँड जॉन्सन आणि ॲस्ट्राझेनेका. तर योग्य उत्तर आहे भारत बायोटेक या सिरम इन्स्टिट्यूटने सर्वप्रथम मेजर कोविड-19 लस कंपनीने लॉन्च केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवामध्ये मंकी पॉक्स या आजाराचा पहिला रुग्ण कोणत्या वर्षात आढळून आला होता? तर बघा पर्याय आहेत 1958, 1965, 1970 आणि 1975. तर योग्य उत्तर आहे 1970 यावर्षी पहिला रुग्ण मंकी पॉक्सचा आढळून आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमिकद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा नोव्हेंबर 2022 या महिन्यात बेरोजगारीचा दर किती टक्केवर पोहोचला आहे? तर बघा पर्सेंटेज दिलेले आहे 7.77%, 8.0%, 8.66% तर 8.99%. तर बरोबर उत्तर आहे 8.0%, म्हणजे 8% दर हे बेरोजगारीचा भारतामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या दिवशी BFSने आपला 58वा स्थापना दिवस साजरा केला आहे? तर बघा पर्याय आहेत 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर. तर योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर. 1 डिसेंबर या दिवशी BFSने आपला 58वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 2018 आणि 20 या कालावधीत सर्वाधिक माता मृत्यूदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन आहेत केरळ, आसाम, बिहार आणि झारखंड. तर योग्य उत्तर आहे आसाम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर बघा पर्याय आहेत हरियाणा, गोवा, मेघालय आणि तेलंगणा. तर योग्य उत्तर आहे गोवा. गोवा या ठिकाणी 2022मध्ये 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या देशाकडे नुकतेच 1 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सुपूर्द करण्यात आले आहे? तर बघा पर्याय आहेत इंडोनेशिया, भारत, जपान आणि बांगलादेश. तर योग्य उत्तर आहे भारत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे योग केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? तर पर्याय आहेत बघा आसाम, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि पंजाब. तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे योग केंद्र आहे ते उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुंदर पिंचाई यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा पर्याय आहेत 2019, 2020, 2021 आणि 2022. तर योग्य उत्तर आहे 2022.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चित्ता दिन म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय आहेत बघा, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर. तर योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. 4 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय आहेत बघा, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर. तर योग्य उत्तर आहे 2 डिसेंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी नुकतीच 3 डिसेंबर 2022 या दिवशी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर बघा पर्याय तुम्हाला असं देतात परीक्षेमध्ये, 138वी, 135वी, 140वी आणि 142वी. तर योग्य उत्तर आहे 138वी जयंती ही नुकतीच साजरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डिसेंबर 2022मध्ये अंधासाठीची तिसरी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर पर्याय बघा खाली, भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ. तर योग्य उत्तर आहे भारत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून साजरा केला जातो? तर बघा खाली पर्याय आहेत, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर, 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर. तर योग्य उत्तर आहे 5 डिसेंबर. तर 5 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटपटू नुकताच भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज बनला आहे? तर बघा ऑप्शन तुम्हाला दिले जातील पेपरमध्ये, 3रा, 4था, 5वा आणि 6वा. तर योग्य उत्तर आहे 6वा. 6वा हे रोहित शर्मा भारतीय क्रिकेटपटू हे धावा करणारा 6वा फलंदाज बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 1 डिसेंबर 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याने आपला 60वा स्थापना दिवस साजरा केला आहे? तर बघा पर्याय आहेत, नागालँड, आसाम, मेघालय, मिझोराम. तर योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँड या राज्याने आपला 60वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टॅच्यू ऑफ इक्विटीची उंची खालीलपैकी किती फूट आहे? तर बघा 200 फूट आहे, 150 फूट आहे, 100 आणि 216. तर योग्य उत्तर आहे 216 फूट इतका स्टॅच्यू ऑफ इक्विटीची उंची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 73वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील चित्राला सर्वोत्तम चित्ररथ पुरस्कार मिळालेला आहे? बघा खाली राज्य दिलेले आहेत, महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, सिक्कीम. तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याला सर्वोत्तम चित्ररथ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अटल बोगद्यांची लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर बघा पर्याय, 10 किलोमीटर, 7.5 किलोमीटर, 6.5 किलोमीटर, 9.2 किलोमीटर. तर योग्य उत्तर आहे 9.2 किलोमीटर इतका अटल बोगद्याची लांबी आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2022चा विजेता खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय आहेत बघा खाली, डॅनियल मेदवेदेव, नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल. तर योग्य उत्तर आहे राफेल नदाल हे ऑस्ट्रेलियन ओपन 2022चे विजेते आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंडर 19 म्हणजेच एकूण 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2022 विजेता भारत संघ ठरला आहे, तर उपविजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर पर्याय आहेत बघा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड. तर योग्य उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंड या देशाने उपविजेता संघ होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा पर्याय आहेत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, अजित पवार. तर योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला जागतिक योग दिवस कधी साजरा करण्यात आला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा पर्याय आहेत, 2014, 2015, 2016 आणि 2017. तर योग्य उत्तर आहे 2015. 2015 या दिवशी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा ऑप्शन आहेत, सचिन तेंडुलकर, आशा भोसले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहेत, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे गुजरात.
गुजरात या राज्याने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करणारं पहिलं राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार 2021ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन आहेत सत्यपाल मलिक, अनुराग ठाकूर, जितेंद्र जोशी आणि रवी वर्मा. तर योग्य उत्तर आहे रवी वर्मा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले जिओलॉजिकल पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या ठिकाणी जिओलॉजिकल पार्क या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑपरेशन आहट हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा पर्याय आहेत शिक्षण, आर्थिक सुधारणा, मानवी तस्करी रोखणे आणि स्वच्छता अभियान. तर योग्य उत्तर आहे मानवी तस्करी रोखणे हे ऑपरेशन आहट हे याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 14 एप्रिल हा समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा पर्याय आहेत तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू. तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहरी योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा ऑप्शन तुम्हाला पेपरमध्ये असे देतात, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल. तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यामध्ये माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहरी योजना सुरू करणारे देशातील हे पहिले राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची 7वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पाडली? पहिला आहे ऑप्शन पणजी गोवा, शिमला हिमाचल प्रदेश, जयपूर राजस्थान आणि जालंधर पंजाब. तर योग्य उत्तर आहे पणजी म्हणजे गोवा या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची 7वी आवृत्ती पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत? तर बघा ऑप्शन आहेत लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित रविशंकर आणि पंडित भीमसेन जोशी. तर योग्य उत्तर आहे आशा भोसले. आशा भोसले हे जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी मिळालेल्या पहिल्या व्यक्ती आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यास सन्मान 31 व खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय आहेत बघा शदर पगारे, रामविलास शर्मा, मुकुंद जोशी आणि असगर वजाहत. तर योग्य उत्तर आहे शदर पगारे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच प्रकाशित झालेल्या द बॉय हू राईट अ कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा ऑप्शन आहेत राजेश तलवार, राजेश सिंह, राजेश मेहरा, राजेश गिल. तर योग्य उत्तर आहे राजेश तलवार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नीती आयोगाच्या राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांकामध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्याने नीती आयोगाच्या राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांकामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा पर्याय आहेत राजीव कुमार, अरविंद पणगदिया, सोमाराव, निखिल सावंत. तर योग्य उत्तर आहे अरविंद पणगदिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो? तर बघा खाली ऑप्शन तुम्हाला दिले जातील पेपरमध्ये, 18 एप्रिल, 21 एप्रिल, 22 एप्रिल आणि 20 एप्रिल. तर बरोबर उत्तर आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल या दिवशी वसुंधरा दिन हे साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022 मध्ये जागतिक आरोग्य दिनची थीम काय आहे? बघा ऑप्शन आहेत आमचा ग्रह आमचे आरोग्य, हवामान बदल बाबी, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता, आपली पृथ्वी आणि आपली जबाबदारी. तर योग्य उत्तर आहे आमचा ग्रह आमचे आरोग्य हे 2022 मध्ये जागतिक आरोग्य दिनाचं थीम होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वदेशी औषधाचे पहिले जागतिक औषध केंद्र कोणत्या राज्यात उभे केले जाणार आहे? तर बघा पर्याय आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या ठिकाणी स्वदेशी औषधाचे पहिले जागतिक औषध केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF शौर्य दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन आहेत 8 एप्रिल, 9 एप्रिल, 1 एप्रिल आणि 4 एप्रिल. तर योग्य उत्तर आहे 9 एप्रिल हे दिवस केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF म्हणजे शौर्य दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 94वा ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाले? तर बघा पर्याय आहेत आर्मी ऑफ द डेड, द पॉवर ऑफ डॉग, ड्यून, द समर ऑफ सोल. तर योग्य उत्तर आहे ड्यून. ड्यून या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये 6 पुरस्कार मिळालेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
2026च्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आले आहे? बघा, खाली ऑप्शन आहेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि भारत. तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया ह्याला 2026च्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद दिले होते. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर बघा, पर्याय आहेत पुणे, नागपूर, मुंबई, पालघर. तर योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.